चहा वगैरे झाल्यावर ती वाचत बाहेर आली. दक्षची बाल्कनी म्हणजे मिनी टेरेसच होती. खूप छान नॅचरल आणि आर्टिफिशियल असं कॉम्बिनेशन करून तिकडे ग्रीनरी केली होती. बसायला कम्फर्टेबल चेअर्स होत्या. एकंदर खूप चोखंदळपणे झाडांचं सिलेक्शन केलं होतं. दीक्षाला ती जागा फारच आवडली. मन शांत झालं तिचं. ती चेअरवर बसून मन लावून वाचायला लागली. बराच वेळ तिकडं बसल्यावर तिनं जरा पुस्तकातून डोकं वर काढलं आणि हात स्ट्रेच केले. तसं पुस्तक खाली पडलं आणि त्यातून एक फोटो बाहेर आला. दीक्षानं सांभाळून बुक उचलून वर ठेवलं आणि फोटो हातात घेतला. दक्षच्या फॅमिलीचा फोटो वाटत होता तो. ती नीट पाहत होती. खूप जुना फोटो असावा. त्यात लहानपणीचा दक्ष होता, त्याचे आई वडील, छोटीशी दिव्या आणि वहिनी. दिव्यांना आत येत आवाज दिला तसं दीक्षानं गडबडून फोटो परत पुस्तकात ठेवला. काय गं दिव्या? दीक्षा पुस्तक मिटत म्हणाली. अगं उद्या तुमचं रिसेप्शन आहे ना, सो आपले जवळचे नातेवाईक आजपासून इकडे येत आहेत राहायला. खाली जमलेत. चल ना तुझी ओळख करून देते, दिव्या म्हणाली. हो, एवढं बुक ठेवून येते, दीक्षा म्हणाली. नंतर ठेव गं, त्यात काय एवढं. दिव्याला बहुतेक तिच्या वहिनीला सगळ्यांना भेटवायची खूपच घाई झाली होती. दोघी खाली निघून आल्या. वहिनी, ही सुमती मावशी, म्हणजे तुझा फ्रेंड आणि माझा नितीन दादा, त्याची आई, दिव्यानं ओळख करून दिली. त्यांना पाहून दीक्षाला धक्काच बसला. नितीनची आई? ही नितीनची आई आहे, तर मग आमच्या लग्नात जी बाई नितीनची आई म्हणून आली होती ती कोण? दीक्षा विचारात हरवून गेली. नितीनची आई मात्र तिच्याकडे तोंड वाकडं करून पाहत होती. दीक्षा, पाया पडताय ना, सुमती म्हणाल्या. हो, मनात नसतानाही दीक्षा त्यांच्या पाया पडली. ताई, जरा सुनबाईंना घरचे संस्कार शिकवा, नाही म्हणजे या गोष्टी सांगायला लागतायत याचंच आश्चर्य वाटतंय मला, नितीनची आई नाक मुरडत म्हणाली. संस्काराची गरज तर तुमच्या मुलाला आहे, ज्यानं माझ्या आयुष्याची राख रांगोळी केली, दीक्षा मनातल्या मनात म्हणाली. सगळ्यांची ओळख परड झाली तशी दीक्षा एका बाजूला उभी राहिली. तिला तिकडे थांबण्यात मुळीच इंटरेस्ट नव्हता. शेवटी काही विचार करून तिनं तोंड उघडलं. आई, मला जरा रूम आवरायची आहे, मी आवरून येऊ का? दीक्षानं अनुराधांना विचारलं. आणि जेवण कोण करणार? सुमतीबाईंनी लगेच भोचकपणा केला. सुमती, त्यासाठी आपल्याकडे शेफ आहेत. अजून लग्नाला 5 दिवस झाले नाही आहेत, त्यामुळं तिला किचनमध्ये पाठवलं नाही. जा दीक्षा, तुझी रूम आवरून घे, थोड्या वेळात दक्ष येईल, अनुराधा म्हणाल्या. हो आई. दीक्षा रूममध्ये निघून गेली. रूममध्ये आल्या आल्या दीक्षानं दरवाजा ओढून घेतला आणि आत निघून गेली. सुमती म्हणजे या नितीनच्या खऱ्या आई आहेत तर. याचा अर्थ सरळ आहे की त्या दिवशी लग्नाला आलेली माणसं नितीननं पैसे देऊन जमा केली होती, तेही दक्षच्या सांगण्यावरून. पण हा दक्ष असं का करतोय? माझी आणि त्याची काय दुश्मनी आहे तेच कळत नाही. काय करू? तो या लेवलपर्यंत गेलाय म्हणजे त्यामागचं कारणही तसंच मोठं असणार. पण काय? तो मगासचा फोटो, त्यात काही क्लू मिळेल का? बघतेच एकदा चेक करून. दीक्षा लगबगीनं वॉर्डरोबकडे गेली आणि तिनं बुक बाहेर काढलं. तितक्यात बाहेर दक्षचा फोनवर बोलल्याचा आवाज आला. तसं पटकन तिनं बुक तिच्या कपड्यांखाली लपवलं. दक्ष आत आला तशी त्याची नजर वॉर्डरोबजवळ उभ्या असलेल्या दीक्षावर गेली आणि त्याच्या भुवया उंचावल्या. काय? दक्ष. कुठे काय? दीक्षानं तोंड वाकडं केलं. आता काय तिकडे वॉर्डरोबवरचं डिझाईन बघत बसली आहेस का, वेळ जात नाही म्हणून? दक्षनं टोमणा मारला. तसंच समज, दीक्षानंही तोऱ्यात उत्तर दिलं. चल सरक बाजूला माझ्या वॉर्डरोबजवळून, दक्ष पुढे येत म्हणाला. तुझा? फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, नवरोबा, आता मी तुमची अर्धांगिनी आहे ना, मग आता इथल्या प्रत्येक गोष्टीवर माझा समान अधिकार आहे, दीक्षानं ठसक्यात सांगितलं. ओ, म्हणजे तू माझ्या बायकोच्या रोलमध्ये शिरली आहेस तर. ठीक आहे, तो कुछ गुस्ताखी हम भी कर लेते हैं, दक्ष तिच्याकडे येत म्हणाला. चल तिकडे, माझ्याजवळ येणं महागात पडेल हा. शक्य होईल तेवढं माझ्यापासून लांबच राहायचं, लक्षात ठेव. धमकी? तुला हवं ते समज, दीक्षा मागे वळत म्हणाली आणि तिचं सामान वॉर्डरोबमध्ये लावू लागली. तो तिला अडवायला जाणार इतक्यात त्याचा मोबाईल वाजला तसं तो बाहेर निघून गेला. फोनवर बोलून दक्ष आत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ओहो, काय मिस्टर डी, फारच फुदकताय. आता कोणाला बरबाद केलं? दीक्षानं कुचकटासारखं विचारलं. मिस्टर डी मीन्स?
त्यानं भुवया उंचावून विचारलं. डी मीन्स दुष्ट दक्ष. दीक्षानं नाक मुरडलं. ओ, नामकरण आवडलं मला, पण कसं आहे ना बायको, मी तुझं सोडून बाकी कुणाचंही आयुष्य बर्बाद न करण्याचा प्रण केलाय. आता हेच बघ ना, तुझ्या एक्स बॉयफ्रेंडची आई आली आहे, म्हणजे तुझी एक्स सासू. तिला देतोय का मी त्रास? बाय द वे, तुझा एक्स पण येईल थोड्या वेळात. मग काय बाबा, तू त्याला पाहण्यात गुंग, बरोबर ना? तुला कळतंय का रे काय बरळतोयस तू? लग्नासारख्या पवित्र नात्याची चेष्टा लावलीस तू. माझ्या आयुष्याचा नुसता मजाक बनवून टाकलायस. दीक्षा त्याच्यावर चिडत म्हणाली. माझ्यासमोर बोलताना आवाज खाली दीक्षा. आय वॉर्न यू. मला अजून वाईट वागायला भाग पाडू नकोस. दक्ष रागात म्हणाला आणि तिथून निघून गेला. दीक्षा हताश होऊन तिथेच बसून राहिली. घरात पाहुणे वाढू लागले तशी दीक्षा खाली निघून आली. नाही म्हणायला समोर आलेलं कर्तव्य पार पाडण्याचे संस्कार होते तिच्यावर. थोड्या वेळात नितीन, कार्तिक आणि बाकी सगळेजणही घरी हजर झाले. प्रियाही आली होती. प्रियाला तिथं पाहून नितीनचं डोकं सटकलं होतं. तो तिला बाजूला घेऊन गेला. तू इकडे काय करतेस? नितीन, हा प्रश्न तू मला विचारू नकोस. मला आईंनी आणि दक्षदादांनी बोलावलं इथे. मला एक कळत नाही, तू आजकाल माझ्यावर इतकी चिडचिड का करतोयस? ओ, दीक्षाचं लग्न झालं म्हणून का? पण कसं आहे ना नितीन, ती आधी पण दक्षदादांचीच होती आणि आता तर त्यांची बायको आहे. त्यामुळे तुझ्या मनात जे विचार असतील ना, ते झटकून टाक. नाहीतर दक्षदादा तुझे हाल करतील. ते जेवढे प्रेमळ आहेत तेवढेच रागीटही. हे मी तुला सांगायला नको. आवर स्वतःला. एवढं बोलून प्रिया तनतनत तिथून निघून गेली. कार्तिक आल्यापासून दक्षला शोधत होता. तो दिसला नाही म्हणून तो अनुराधाबाईंना भेटायला त्यांच्या रूममध्ये आला. मावशी, आत येऊ का? कार्तिक, ये ना बाळ ये. अनुराधाबाई हसत म्हणाल्या. कशी आहेस तू? मी मजेत. आता तर काय, सोनबाई आल्यात, दक्षची काळजी मिटली, अनुराधाबाई म्हणाल्या. खरं आहे तुझं. बरं दक्ष कुठं आहे? आल्यापासून शोधतोय त्याला, पण दिसला नाही. कार्तिक, जेव्हा तो कुठे दिसत नाही तेव्हा तो कुठे असतो माहिती आहे ना? जिथे त्याचं हसू हरवलंय तिथेच, त्याच रूममध्ये. बोलताना अनुराधाबाईंचा गळा दाटून आला. मावशी, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, कार्तिक त्यांना धीर देत म्हणाला. कसं ठीक होईल कार्तिक? हा मुलगा स्वतःला विसरून बसलाय. सतत हसणारा, आयुष्य मनमुराद जगणारा मुलगा आता चिडचिडा झालाय. तरी बरं, दीक्षासोबत असल्यानं आता काळजी कमी झाली आहे. ती या घरात आल्यापासून घरात तरी थांबायला लागलाय तो. खरं आहे तुझं. तू नको टेन्शन घेऊ, मी दक्षला भेटून येतो. अनुराधांचा निरोप घेऊन कार्तिक दक्षला भेटायला बाहेर पडला. त्याला बाहेर पडताना पाहून दीक्षा पटकन दरवाजाच्या मागे लपली. तो तिथून गेला तसं ती बाहेर आली. ही रूमची काय भानगड आहे? कोणाची आहे ती रूम? दीक्षा विचारात पडली. सुनबाई, तुम्ही इकडे काय करताय? आई, ते तुम्हालाच बोलवायला आले होते. मावशी तुम्हाला बोलावत होत्या. तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच, अनुराधाबाई म्हणाल्या. चालेल. दीक्षा बाहेर निघून गेली. खाली जातानाही तिच्या डोक्यात त्या रूमचेच विचार फिरत होते. रूम? हा, त्या रूममध्ये काय आहे ते मला शोधायलाच हवंय. कदाचित तिकडेच काहीतरी क्लू मिळेल मला. पण कसं? तो राक्षस काय मला स्वतःहून रूम उघडून देणार आहे होय? नाही, काहीही करून आधी त्या रूमबद्दल माहिती काढावी लागेल. गोड गोड बोलून दिव्याला घोळात घ्यावं लागेल. हां, असंच करते. दीक्षा, बकअप, या माकडाला असंच जिंकू द्यायचं नाही. दीक्षा मनाशी ठरवत खाली निघून गेली. कार्तिक दक्षला भेटायला त्याच्या रूममध्ये यायला निघाला. जातानाही त्याच्या डोक्यात विचार सुरू होते. दक्ष त्या रूममध्ये गेला म्हणजे तसंच काहीसं कारण असणार. विचारांच्या नादात त्यानं रूमच्या दरवाज्यावर नॉक केलं. डोंट डिस्टर्ब मी. आतून कडक आवाज आला. दक्ष, इट्स मी, कार्तिक. कार्तिक बाहेरून म्हणाला. कम इन. दक्षचा आवाज आला तसा कार्तिक आत गेला आणि त्यानं दरवाजा लॉक करून घेतला. दक्ष बाहेर बाल्कनीत बसला होता. समोर विस्कीची बॉटल होती. ती पाहून कार्तिकच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडली. सहसा दक्ष ड्रिंक करायचा नाही आणि करायचा तेव्हा काहीतरी टेन्शन असायचं त्याला. आजही तो डिस्टर्ब वाटत होता. दक्ष, खाली सगळे गेस्ट आहेत. असं असताना याची खरंच गरज आहे का? कार्तिक त्रासिक आवाजात म्हणाला. गरज आहे मला, दक्ष बॉटल उघडत म्हणाला. नो दक्ष, आज नाही.
कार्तिकनं त्याच्या हातातून बॉटल काढून घेतली. सगळं तर तुझ्या मनासारखं होतंय ना, मग काय गरज पडली तुला हिचा आधार घेण्याची? कार्तिकने विचारलं. त्या स्टुपिड दीक्षामुळं. मला वाटलं होतं मनाविरुद्ध लग्न झाल्यावर समोर नितीनला पाहून ती खचून जाईल, माझ्याशी मिसबिहेव करेल, राग व्यक्त करेल, पण नाही. तिची एवढी शांत आणि थंड प्रतिक्रिया पाहून मला त्रास होतोय. दक्ष म्हणाला. ओ, हे खरं कारण आहे तर. दक्ष, एक सांगू? दीक्षा खूप हुशार आहे. तिला नक्कीच तुझ्या आणि नितीनच्या वागण्याचा त्रास होत असणार, पण ती तसं दाखवत नाही आहे. माहिती आहे का ते? कारण तिला त्रास झाला तर तुला आनंदच होणार ना. एनिवे, तू तिला त्रास देण्याचे तुझे प्रयत्न सुरू ठेव. आफ्टर ऑल ती सफर करणार तेव्हाच तू आनंदी राहणार ना, कार्तिक उपहासानं म्हणाला. तू मला टोमणा मारतोयस? दक्ष वैतागला. टोमणा वाटतोय तुला? हेच तर तुझ्या डोक्यात आहे ना दक्ष. मला विचारशील तर या गोष्टी ना कधी पटल्या ना आता पटतायत. हे तुझं रूप माझ्यासाठी खूप नवीन आहे. मला आत्तापर्यंत फक्त तो प्रेमळ आणि मस्तीखोर दक्ष माहीत होता. अनफॉर्च्युनेटली तू तो नाही आहेस. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.